नमस्कार, मी अनिता केदार्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत गवारीची भाजी। खूप जणांनी कमेंट्स केलेल्या गवारीची भाजी दाखवा आणि आपल्याला ही सुक्की गवारीची भाजी दाखवायची आहे, जेणेकरून तुम्ही टिफिन बॉक्समध्ये नेऊ शकतात किंवा घरी खाऊ शकतात। आणि मी हे जे मसाल्यांचे किंवा जिरा पावडरचे प्रमाण घेतले आहे ते ह्या 2 चमच्यांनुसार घेतलेले आहे। हा टीस्पून आणि हा टेबलस्पून। कारण बरेच जण म्हणतात की घरात जे आपल्याकडे आहेत त्या वस्तूंपासून तुम्ही दाखवा, तर हे बघा मी ह्यांपासून दाखवलेले आहेत। आणि हॉटेलमध्ये याला असंच बोलतात, हा टीस्पून आणि हा टेबलस्पून। तर ही मी पाव किलो गवार निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे। हे मी तेल घेतले आहे, 2 डाळीचे मोठे चमचे आहे। हा आहे माझा काळा मसाला, हा 1 टीस्पून घेतलेला आहे। याचा व्हिडिओ माझ्या चॅनलला तुम्हाला मिळेलच। हा घेतला आहे लाल मसाला पावडर, हा पण 1 टीस्पून घेतलेला आहे, याचा पण व्हिडिओ आहेच। ही आहे जिरा पावडर, घरीच बनवलेली आहे भाजून, ही अर्धा टीस्पून घेतलेली आहे। ही आहे धन्याची पावडर, ही 1 टेबलस्पून घेतलेली आहे, याने चव अतिशय सुंदर लागते। हे चवीप्रमाणे मीठ घ्यायचे 1 टीस्पून। ह्या मी 8 ते 10 लसूण पाकळ्या छान बारीक करून घेतल्या, सुरीने बारीक कापून घेतले आहेत। ही आहे हळद अर्धा टीस्पून आणि पाव चमचा हिंग। अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून मी हे जे व्हिडिओ छान छान टाकते त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल। व्हिडिओच्या खाली अनिता केदार्स रेसिपीज नाव असतं आणि त्याच्यापुढे आयकॉनमध्ये सबस्क्राइब लिहिलेलं असतं। सबस्क्राइबवर क्लिक केल्यावर घंटीचं चिन्ह येतं, त्यावर क्लिक करायचं आहे। ते अगदी आवर्जून क्लिक करायचं आहे, म्हणजे हे जे मी रोज व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच तुमच्या स्क्रीनवर येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकाल। आणि हे सगळे व्हिडिओ तुम्ही रोज शेअर पण करायचे आहेत, म्हणजे तुमचे मित्रमैत्रिणी, काका मावशी, अगदी काकी कोणी असेल त्यांना, म्हणजे त्यांनाही हे व्हिडिओ बघून माझे पदार्थ बनवता येतील। आणि तुमचे काही प्रश्न प्रतिक्रिया आहे त्या पण मला जरूर कळवायच्या आहेत। आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया। मी इथे कढई तापत ठेवले, त्यात हे तेल घालून घेणार आहे। मी याला जिरा पावडर घालणार आहे, मोहरीची फोडणी देणार नाही, कारण गवार ही थोडी तुरटच असते त्यासाठी। आता आपलं तेल तापलं आहे, आपण यात हा लसूण घालून घ्यायचा आहे। लसूण अर्धा मिनिट परतायचा आहे। लसणाचा असा मस्त छान असा सुगंध सुटला आहे। आता आपल्याला यात थोडी अधिक गवार घालायची आहे। ही गवार घातल्यामुळे काय होतं, आपण जे मसाले घालणार सुके ते जळत नाहीत। आता आपण मसाले घालून घेऊया। हे लाल तिखट, हा काळा मसाला किंवा गोडा मसाला याला म्हणतात। ही जिरा पावडर, गॅस कमी ठेवायचा आहे म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत। हळद, हिंग आणि धन्याची पावडर। हे छान आपण परतून घ्यायचे आहेत मसाले। खूप छान असा वास सुटलाय बघा, मसाले किती छान दिसत आहेत।
हे पण असे अर्धा मिनिटच परतायचे, जास्त जाळायचे नाही, नाही तर भाजी कडू लागेल। आता यात आपल्याला एक गवार घालायची आहे पूर्ण। एकदम साधी सिंपल आणि सोपी भाजी आहे ही। गवार पण आपल्याला, आता मी गॅस थोडा मध्यम करते, बारीक होता तो, आणि गवार आपल्याला छान मसाल्यात मिक्स करून घ्यायची आहे। तुम्हाला जर जिरा मोहरी पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता। आता आपल्याला यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। हे मी एक चमचा घेतले आहेत। तुमची जर मुलं लहान असतील तर तुम्ही अर्धा चमचा घाला, किंवा मग तुम्हाला खायचे असेल तर एवढं घाला, किंवा आणखी थोडं तिखट वाढवलं तरी चालेल, तिखट जर पाहिजे असेल तर। हे माझं मीडियम तिखट असतं, म्हणजे जास्त तिखट नाही आणि फिक्कं पण नाही असं असतं। बघा, मीठ घातल्यावर असं गवारीला मस्त तेल सुटलं आहे। आणि आता आपल्याला ही बारीक गॅसवर अशी शिजवून घ्यायची आहे, त्यामुळे ही गवार दिवसभर टिकू शकते, खराब होत नाही। आणि चवीला फार सुंदर लागते बिना पाण्याची गवार। छान मिक्स करून झाले। आता आपण यावर झाकण ठेवणार आहोत आणि एकदम बारीक गॅस ठेवायचा आहे। आणि मधून मधून आपल्याला ती हलवून घ्यायची आहे, म्हणजे सगळी गवार सारखी शिजेल। हे बघा, 1 मिनिट झालं आहे। आता आपण हलवून बघूया। हे बघा, मस्त गवार शिजते आहे, अतिशय सुंदर। बघा, असा खमंग सर्व मसाल्यांचा वास सुटलेला आहे। अशी आपण 1 मिनिटाने हलवून घ्यायची आहे। साधारण 5 ते 6 मिनिटात गवार शिजते। आपल्या गवारीवर असतं, जेवढी फ्रेश असेल तेवढी लवकर शिजते। बघा, आता आपण गवार झाली का बघूया। ते तुम्ही बघू शकतात, एकदम मस्त गवार झालेली आहे। बघा, मस्त अशी सुकी गवार। आणि हे बघा दाबली जाते। गॅस बंद करायचा आहे आपण। आपली गवार एकदम छान शिजलेली आहे, अतिशय सुंदर असा खमंग याचा वास सुटलेला आहे। आता मी गॅस बंद करते आणि मी तुम्हाला बाउलमध्ये दाखवते। हे बघा, अतिशय सुंदर अशी छान गवार झालेली आहे आपली। ही तुम्ही नक्की बनवून बघा। अगदी तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतात, किंवा ऑफिसला जाताना पण घेऊन जाऊ शकतात। खूप सुंदर झालेली आहे ही। तुम्ही भाकरीबरोबर, कुठल्याही प्रकारची भाकरी, चपाती, वरण भाताबरोबर खाऊ शकतात, फुलका। खूप छान लागते ही सुकी गवार। ही तुम्ही नक्की बनवा, खा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा। आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा। धन्यवाद।